तर आज आपण ढोल या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत। ढोल मध्ये आपण पुढला भाग आपण पाहणार आहोत। ढोल याचा पुढील भाग आपण पाहणार आहोत। बरोबर। तर निसर्गाने त्याला अंशाला ढोल बनवण्यासाठी जन्माला घातले होते। तर त्यामध्ये काय म्हणतो, निसर्ग म्हणजे देवानेच त्याला ढोल बनवण्यासाठी ढोलासाठी त्याचा जन्म झाला। ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, ढोल कसा तयार करायचा, त्याला वरी कोणतं कातर लावायचं, पाण्याच्या कातर कोणत्या पाण्याच्या कातर लावायचे, पान लावायचे, आवळायचा कसा, बरोबर, ढोलाचा नाद अख्ख्या पुढ्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती। तर त्याला निसर्गाने त्याचा जन्म ढोल बनवण्यासाठी आणि ढोल वाजवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या दोरी वगैरे वगैरे तो छान ढोल वाजवत होता, छान ढोल बनवत सुद्धा होता। त्याला सागाचं किंवा आंब्याचं लाकूड लागतं। निसर्गाने त्याला अंशाला ढोल बनवण्यासाठी जन्माला घातले होते। म्हणून अख्ख्या सातपुड्यातच त्याला आमशा ढोला म्हणत होता। म्हणून अख्खा सातपुडा त्याला आमशा ढोला असं म्हणत होता, आमशा ढोला असं म्हणत होता। होळीचा दिवस जवळ आला तसे तसे पाड्यावरचे ढोल डोंगर दऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले। होळीचा दिवस जवळ आला तसं तसं पाड्यावरचे ढोल आसमंतात म्हणजे सगळीकडं, आसमंतात म्हणजे वर खाली चौकडं, आसमंतात घुमू लागले। घुमू लागले म्हणजे वाजू लागले, त्याचा आवाज सगळीकडे ऐकू जाऊ लागला। घुमू लागले, बरोबर, आसमंतात घुमू लागले। तसे तसे पायावरचे ढोल डोंगरदार आणि सारे आसमंतात घुमू लागले। आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली, आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली। यंदाच्या होळीत खूप मोठा ढोल वाजवू, यंदाच्या होळीत खूप मोठा ढोल वाजवू, अख्ख्या सातपुडा दणानून सोडू, अशी जणू त्यांनी शपथ घेतली होती। यंदाच्या होळीमध्ये खूप ढोल वाजवू आणि सगळा सातपुडा दणानून सोडू, सगळा सातपुडा दणानून सोडू म्हणजे सगळीकडे ढोलाच्या आवाजाने आपण भरून टाकू, ढोलाच्या आवाजाने दणानून सोडू, अशी त्यांनी जणू काही काय घेतली, शपथ घेतली होती। कुणी? आमच्या ढोलाने, बरोबर। होळीचा दिवस उजाडला। आता होळीचा दिवस उजाडला। आमच्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता, आमच्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता, बरोबर। हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली, हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली, हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली। गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागले। गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागले। त्याचा ढोल वाजायला लागला की गावातील स्त्री पुरुष, लहान लहान मुलं बाळ ढोलाच्या दिशेने येऊ लागले। बघा, असा त्याचा ढोल चालू झाला की असं नाच व्हायचा चालू, ऑटोमॅटिक लोक यायचे आणि नाचायला लागायचे। इतका चांगला तो ढोल वाजत होता, बरोबर। ढोलाच्या दिशेने येऊ लागले। न कळतच नाचाला सुरुवात झाली आणि न कळत म्हणजे न समजता, न कळत म्हणजे सहजपणे, अगदी सहजपणे, न कळतपणे म्हणजे सहजपणे नाचाला सुरुवात झाली, नाचाला सुरुवात झाली। सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते, सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे भान हरपून, बेधुंदपणे म्हणजे स्वतःचं भान विसरून एकमेकांचा हात धरून नाचत होते, बरोबर। आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजत होता, आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजत होता, काय वाजत होता, ढोल वाजवत होता। बघता बघता लहान सहान मुलांनी थोरा मोठ्यांनी आमशाच्या भोवती रिंगण धरले। बघता बघता लहान थोर मोठ्यांनी आमशाच्या भोवती काय धरलं, रिंगण धरलं म्हणजे फेर धरला। बघता बघता आमशाला त्यात रिंगण धरले, बरोबर।
रिंगण धरले. नाचाच्या चालीबद्ध तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाचाच्या चाली प्रत्येक वेळेला प्रत्येक गाण्याला वेगळी चाल असते. तसं नाचाच्या चाली बदलून प्रत्येक वेळेला चाली बदलून तहानभूक विसरून म्हणजे भूक आणि पाणी हे सुद्धा विसरून ते वेगवेगळ्या प्रकारे नाचू लागले. सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली हे समजले नाही. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली हे समजले नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. आणि पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. आता ही वेळी पेटली. ही होळी पेटली. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला आणि ढोलाचा वेगही वाढला. नाच सुरू झाला, वेग वाढला. तसे तसे नाचणारे बेधुंद झाले आणि नाचणारे तसतसे बेधुंद झाले. होळी जशी जशी विझू लागली तसं तसं ढोलाचा वेगही मंदावू लागला. आणि होळी जशी जशी विझू लागली तसं तसं त्यांचा ढोलाचा वेग मंदावू लागला. आमशाची ढोलावरची थाप मंदावली आणि आमशाची ढोलावरची थाप सुद्धा हळूहळू मंदावली, कमी झाली. तसा नाच एकदम थांबला आणि नाच एकदम थांबला. कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा थांबला, काय थांबला? कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा थांबला, कसा काय थांबला? म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले. त्या आमशाकडे पाहू लागले. बरोबर, त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली. का तर त्या आमच्याचा अचानक हात थांबला. रात्रून दिवस ते ढोल वाजणारा न थकता वाजणारा माणूस अचानक कसं काय थांबला म्हणून आरडाओरड झाली. आणि याच्या पुढचा भाग आपण पुढे पाहू उद्या.